जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्या। मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही शाई फेक केलेली आहे आणि निषेधही व्यक्त केलाय। सदावर्ते हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली। सदावर्तेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईमधल्या रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता। यावेळेला सदावर्तेंनी या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली। तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला। या प्रकरणाच्या नंतर आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सदावर्तेंच्या गाडीवरती थेट शाईफेक केली आहे। शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यानंतर ताब्यातही घेतलंय। आजचा प्रकार राज ठाकरे तुला सांगतो, तुझ्या माणसांनी गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकलाय। हे माझ्या पायाच्या फुटाच्या धुळीच्या बरोबरीचे तुझे विचार आहेत। तुला आव्हान करतो, तू सांग, म्हणशील तिथं मी येतो। वैचारिक चर्चा करू। वैचारिक चर्चेत तू जर हारलास तर तू उडबशा काढ, आम्ही जर हारलो तर आम्ही म्हणाल ती शिक्षा भोगू। जोशी समाज जो आहे, जोशी समाजाचे प्रमुख रमेश असतील किंवा मामा असतील, गुंजे परिवार असेल, झुंगे परिवार असेल, हे सगळे लोक हे बहुजन एकतेचं प्रतीक आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरेचे दुधखुळे विचार किंवा जरंगेचे खुजे विचार, हे दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत। तर तुम्हाला सांगतो, छटाक दारूवाल्यांपुरतेच ते मर्यादित आहेत आणि अशा गोष्टी आम्हाला थांबवू शकत नाहीत। विचाराचा प्रचार प्रसार करण्यापासून एवढं मी डंकेकी चोटपे म्हणेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.